नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलंय का नाही. अजिबात माणसं पोलीस प्रशासनाला घाबरत नाहीत. पोलिसांच्या नाकावर ठिचून खून, बलात्कार, मारामाऱ्या, दरोडे, रॉबऱ्या अशा घटना घडतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना राजकीय पाठबळ मिळते, पोलिसांचं पाठबळ मिळते. पोलीस काहीच करत नाही. पोलीस हाच गुलाम झालाय आता. फक्त पैसे कमवण्याचा धंदा पोलिसांनी ठेवलेत की बाबा काय तिकडे व्हायचं ते होऊ द्या, सगळं झाल्यावर आपण जाऊन अटक करायची, कोर्टात हजर करायचं. पण एखादी घटना घडली तर त्या आरोपीला कठोरातलं कठोर शासन म्हणून काही पोलीस प्रशासनाकडनं होत नाही. म्हणजे पोलीस यंत्रणा फक्त गरिबासाठी झाली, गरिबावरती अन्याय अत्याचार करण्यासाठी, श्रीमंतासाठी नाही. श्रीमंताच्या घरचं बावलं बनलेलं आहे, पायथान बनलेलं आहे पोलीस यंत्रणा घर. आणि खरं बोलण्याची कोणाच्यात ताकद राहिलेली नाही मित्रांनो. एखादा आरोपी स्टेटस ठेवतो आणि 3 खून करतो. स्टेटस ठेवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं असतं, पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. हे काय देशामध्ये नेमकं चाललंय आणि कुठल्या दिशेला आपण हा देश घेऊन चाललोय हेच काय कळना. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. हळदीच्या कार्यक्रमामध्ये 3 जणांची हत्या करण्यात आली क्रूरपणे, 2 जण गंभीर जखमीत. अशा घटना कोवर घडतील याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. महाराष्ट्र आणि देश हे आता कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. कायदा हा फक्त सर्वसामान्य आणि गरिबांसाठी राहिलेला आहे की गरिबांना जर काही चूक केली तर त्याला लगेच पोलिस नेऊन रट्टे मारून त्याला जेलमध्ये टाकतात. पण मोठे मोठे गुन्हेगार किंवा राजकीय गुंड, आता राजकारणीच गुंड झालेले आहेत. त्याच्यामुळं दुसऱ्या गुंड म्हणायची गरज नाही. राजकारणी लोकांवर कुणावर 100 गुन्हे, कुणावर 50, कुणावर 40, कुणावर 80 अशा पद्धतीचे गुन्हे वाढलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणायची गरज नाही की बाबा तो गुंड आहे, ह्यो गुंड आहे, असं भानगडच नाही. हा एक विषय आणलाय आज मी, म्हणजे तो धुळे जिल्ह्यातला आहे. गोसावी समाजाचा लग्न समारंभाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये जी हिंसा झाली त्याच्यामध्ये 3 लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण दवाखान्यामध्ये तरपडतायत. आता याचा असा आहे की धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर तालुक्यामध्ये साक्री म्हणून एक गाव आहे. या साक्री गावामध्ये एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला काही नवरीकडले नवरदेवाकडले, म्हणजे हळदीमध्ये ते लग्न समारंभाचा कार्यक्रम होता आणि हळदीच्या दिवशीच भांडण झालं. हळदीच्या दिवशीच सगळ्या ह्या घटना घडून गेल्या. 2 घाटामध्ये तुफान हाणामारी झाली आणि त्यात 3 मृत्यू झाला. आता त्याची पार्श्वभूमी अशी मित्रांनो, नवरदेवाच्या बाजूकडील लोकांनी केलेल्या मारहाणीत नवरीकडील 3 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आणि याचा स्टेटस 24 तास अगोदरच ठेवलेला होता की एका ज्यानं मारलं, ज्याला अटक केली त्या नवरदेवाकडल्या लोकांना, त्यानं स्टेटस ठेवलेला होता की कल हम आएंगे, देखेंगे, ऐसा करेंगे, वैसा करेंगे, मारेंगे. म्हणजे हा हिंदी स्टेटस होता आणि तो सगळीकडे व्हायरल झाला. तरी पोलीस प्रशासनानं डोळे झाकपाना केला किंवा हे सगळं घडल्यावरती आपण जाऊ आणि त्यांना अटक करू झाल्यावरती, म्हणजे असे आपल्याला पैसे नाही मिळणार तर असे पैसे मिळतील. अशा पद्धतीचं हे सगळं घटनाक्रम घडत गेला. आता त्या धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर सगळीकडे हळहळ व्यक्त केली की बाबा लग्नाच्या दिवशी जर अशा घटना घडत असतील आणि पोलीस प्रशासन जर जाणीवपूर्वक ह्याकडे दुर्लक्ष करत असेल, सगळं घडल्यावर मात्र पोलिस तिथं जाणार, अटक करणार, धरून त्यांना नेणार, हे सगळं ठरलेलं असतं. आपण चित्रपटामध्ये बघत असतो. तर तिथली माहिती म्हणजे पिंपळनेर येथे गोसावी समाजाचा विवाह सोहळा सुरू होता. हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच नवरदेव आणि नवरीकडले पाहुणे कार्यक्रम सुरू होता आणि त्याच्यामध्ये एकमेकाचा वाद, किरकोळ भांडणामध्ये ते रूपांतर झालं आणि बघता बघता जोरदार हाणामारी लागली. परंतु जे काही नवरदेवाकडली लोक जी होती ही काही तलवारी, हत्यारं घेऊन आलेली होती. ते नियोजनबद्ध सगळा कट त्या लोकांनी केलेला होता आणि त्यांनी नवरीकडल्या बाजूच्या माणसांवरती जो हल्ला चढवला त्याच्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. म्हणजे सुरेश सुपडगीर गोसावी राहणार साक्री, साहिल सुरेश गिर गोसावी
तो पण साक्री, आणि देवा रवींद्र पवार राहणार साक्री, असा 3 जणांचा दुर्दैवी अंत झाला आणि 2 जण दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. या घटनेची आता माहिती मिळताच पोलिस लगेच तिथं तातडीनं बाबा आली, जखमींवरती उपचार करायला दवाखान्यात घेऊन गेली, अँब्युलन्स आली. हे सगळं चालूच असते, आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. म्हणजे अशा ज्या घटना आहेत मित्रांनो, ह्या किती गंभीर घटना आहेत, परंतु त्या घटनांकडे बारकाईनं बघितलं जात नाही, गंभीरतेनं बघितलं जात नाही. म्हणजे हे सगळं झाल्यावरती पोलीस प्रशासन येतं, याच मोठं दुःख आणि दुर्दैव आहे की बाबा जर अगोदरच जर अशा कारवाया जर केल्या अशा लोकांवरती, गुन्हेगारांवरती, म्हणजे ज्याने काय बाबा स्टेटस ठेवलाय आणि परत स्टेटस ठेवला आणि स्टेटस ठेवल्यानंतर त्याचा जर त्याच्यावरती जर कारवाई वेळेस केली असती तर मात्र ही घटना पुढे जाऊन घडलीच नसती. परंतु जाणीवपूर्वक पोलिसांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे गुन्हेगार हा अगोदरच ठरवलेला असतं त्यानं की असं असं करायचंय, त्याचे मनसुबे असतात, आणि ते माहिती होऊन सुद्धा अशा लोकांवरती जर कारवाई होत नसेल तर पोलीस प्रशासनाचं अपयश म्हणायचं का हे दुर्दैव म्हणायचं. आता हे तुम्हाला एक त्या ह्याचा पण व्हिडिओ दाखवायचा होता मला, स्टेटस ठेवलेल्याचा. बघा आता हा लग्न समारंभामधला तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. आता पुढचा या प्रकरणी आता 3 जणांना अटक केलेली आहे. हे अटक केलेली लोक. दुसरा एक दाखवतो तुम्हाला, ते अँब्युलन्सचा पिंपळ. हे अशा पद्धतीने तिथं कांड झालं मित्रांनो. बघा हे नेमकं राज्यामध्ये आणि देशामध्ये काय चाललंय, म्हणजे काय आपल्या राज्याची परिस्थिती आणि देशाची परिस्थिती झाली मित्रांनो. हे अशा पद्धतीनं जर हत्या होत असतील, स्टेटस ठेवून ठेवून जर हत्या केल्या जात असतील, काय नेमकं पोलीस प्रशासन नेमकं करतंय. सगळं झाल्यानंतर जर आपण त्या आरोपींना पकडत असो, म्हणजे आपली पोलीस यंत्रणा एवढी कुचकामी झाली. पोलीस स्टेशन फक्त हप्ते वसुली आणि खंडणी वसुलीसाठी आहे का? कधी सर्वसामान्य किंवा अशा ज्या घटना घडतायत ते कधी अशा घटनेंना न्याय मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे अशा घटनेंना जाणीवपूर्वक न्याय दिला जात नाही. असंच या गोष्टीतून आपल्याला दिसतंय की आज 3 लोकांची हत्या होणं म्हणजे हे किती गंभीर प्रकरण आहे. आणि यावरती मात्र आमच्या राज्याचे गृहमंत्री काय नाही शांत आहेत. कधी पूर्वी एकदा रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला तर रेल्वे मंत्र्यांना राजीनामा दिला होता, पण आता ती परिस्थिती राहिली का? अजिबात राहिलेली नाही. हळदीचा समारंभाचा कार्यक्रम, लग्नाचा समारंभाचा कार्यक्रम आणि अशा कार्यक्रमांमध्ये जर अशा हत्या होत असतील आणि पोलिसांचा धाकच जर कुठं राहिला नसेल तर काय ह्या पोलीस यंत्रणा, पोलीस स्टेशन बंद केलेली बरी नाहीत का? आज या समाजाच्या लग्न समारंभाच्या आनंद उत्साहामध्ये एक विरजन पडलं भांडणातांनाचं आणि त्याच्यातून 3 जणांचा दुर्दैवी अंत झाला. म्हणजे ही आपल्या राज्याला आणि देशाला लाजिरवाणी ठरवणारी गोष्ट आहे. पण ह्याच्यातून लाज आणि शर्म पोलिसांना सुद्धा वाटणार नाही आणि गृहमंत्र्याला सुद्धा वाटणार नाही, मुख्यमंत्र्याला सुद्धा वाटणार नाही. ते म्हणणार हे छोटे छोटे बडे बडे शहरों में छोटे छोटे बातें होती रहती है असं म्हणून ते टाळून देणार. पण आज पोलिसांनी सुद्धा
काय म्हणजे तुम्ही जनतेचे सेवक म्हणून तिथं आहे आणि जर कायदाच जर सांभाळणार नसाल, जबरदस्ती फक्त गरिबांवरतीच जर लाटणार असाल तर काय त्या पोलीस यंत्रणेचा आपल्याला उपयोग आहे मला सांगा मित्रांनो. तर बघा त्या लोकांना अटक केली, काय त्यांच्यावर कारवाई होईल, काय व्हायचं ते होईल, परंतु अशा घटना घडूच नाही याच मताचा मी आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.